मंत्रालयाचं काम आहे. गेल्या वर्षी ज्यावेळेला माननीय मोदीजींचा 75वा वाढदिवस हा संपूर्ण देशभर सेवा पर्व म्हणून आपण साजरा केला, त्यामध्ये केंद्र सरकार आणि मोदी सरकारने केलेल्या ज्या फ्लॅगशिप योजना आहेत, ज्याची खूप मोठी मागणी आणि उपयोगिता देशभरामध्ये आहे, त्या विविध योजना यांचं ब्रँडिंग, याचं पोस्टर, याची एक कल्पक स्पर्धा महाराष्ट्र सरकारने केली आणि विजन टू आर्ट, कल्पकता प्रत्यक्षात उतरवणं, या पद्धतीच्या स्पर्धेमध्ये मला सांगायला आनंद होतो की 3000च्या वर स्पर्धकांनी त्यामध्ये अर्ज केला, त्यांची कल्पकता त्या ठिकाणी मांडली पोस्टरच्या रूपाने. आणि याला जज करायला प्रसून्न जोशी असतील, अच्युत पालव असतील, वासुदेव कामतजी असतील, अशा प्रतितयश या क्षेत्रातल्या मंडळींनी यातल्या स्पर्धेतली काही निवडक 75 उत्कृष्ट पोस्टर्स निवडली. आणि या स्पर्धेचं विशेषत्व हे होतं की लहानातला लहान 8-9 वर्षाच्या मुलामुलीपासून 60-70 वर्षाच्या वर सुद्धा, प्रोफेशनल कंपन्यांपासून इंडिव्हिज्युअलपर्यंत सगळ्यांनी यात सहभागिता घेतली. त्यातल्या पहिल्या 75 जी निवडलेली पोस्टर्स आहेत त्याचं प्रदर्शन आज या ठिकाणी लावलं आहे आणि पहिल्यांदा राज्य सरकारने असा एक उपक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. सरकारमधला भाग आहे काय नेमकं सरकारच्या याबाबतची पुढची रणनीती काय सरकारकडून ठरवलं जाते, परवाने रद्द होणार आहे? सरकारी नियम स्पष्ट आहे. सरकारच्या आमच्या एका विभागाने त्याबद्दल नियमावली आणि धोरण बनवलेलं आहे. मला वाटतं सरकारचा नियम हा सर्वंकष विचार करून आहे. तो कोणावरही अन्याय करणारा नसून तो सर्वसमावेशक आहे आणि मराठीचा आग्रह याला कोणी विरोध करणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. कोणी करूही नये. सर काही सूचना करायच्या असतील त्याने सूचना जरूर कराव्या. या नियमाला, या धोरणाला अंमलबजावणी करताना काही म्हणणं मांडायचं असेल तर जरूर मांडावं, पण व्यावहारिक मराठी भाषा बोलण्याच्या विरोधात कोणी भूमिका घेईल असं मला वाटत नाही, किंबहुना घेऊ नये अशी आमची अपेक्षा. यावर राजकीय वाद देखील रंगलेला पाहायला मिळतो. मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत, तर काही जे इतर नेते आहेत त्यांच्यामधला हा संघर्ष पाहायला मिळतो. भाषा संघर्षाचं माध्यमच नाही आहे, भाषा संवादाचं माध्यम आहे. कुठल्या पक्षाने काय भूमिका घ्यायची आहे त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला सरकार म्हणून त्या ठिकाणी हा नियम बनवताना सर्वंकष विचार करून आम्ही केलेला आहे आणि व्यावहारिक मराठी भाषा बोलण्यासाठीच्या बद्दलचा नियम हा योग्य आहे, त्याचं पालन सगळेच करतील ही आमची अपेक्षा आहे. 2 दिवसापासून एक राजकीय वर्तुळात एका भेटीची चर्चा होती. मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंची भेट वर्षा निवासस्थानी झाली अशा पद्धतीची चर्चा 2 वाजता. ते मला याची माहिती नाही आहे. या विषयावर भाष्य ज्या 2 नेत्यांबद्दल आपण म्हणतात तेच करू शकतील आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उद्धवजी हेच त्याच्यावर भाष्य करू शकतात. पण मला असं वाटतं की देवेंद्रजी कोणालाही उजळ माथ्याने आणि उजळा वेळात भेटतात, एवढंच मी त्या ठिकाणी म्हणू शकेन. शिवसेनेचे खासदार संजय जाधव जे आहेत ते शिवसेना सोडण्याच्या तयारीत आहेत, पक्ष सोडण्याच्या तयारीत अशी चर्चा सुरू आहे. शिवसेना भवनामधली जी बैठक झाली त्याला सुद्धा ते गैरहजर होते. त्यामुळे कुठेतरी आम आदमी पार्टीचे जे 7 खासदार भाजपला तरी पाठिंबा देतात, तसंच उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले काही खासदार जे आहेत ते सुद्धा पाठिंबा देतील अशी चर्चा आहे. मला संजय जाधवांबद्दल माहीत नाही, पण मला नक्की माहिती आहे की उभाटा गटात जे उरली सुरलेली लोक आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. निवडून आलेल्या जनप्रतिनिधी मग कोणी असतील त्या पक्षात उरलेले, त्यांच्यामध्ये खूप अस्वस्थता आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम काय होईल मला सांगता येणार नाही. पण संजय जाधव यांच्याबद्दलची माझ्याकडे माहिती नाही. आपसारखं होऊ शकतं का महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे पक्षासोबत? मला वाटतं याच्यावर माहिती घेतल्यावरच आपण बोलू शकू. अस्वस्थता प्रचंड आहे. पण ऑपरेशन लोटस सक्रिय आहे असं म्हणता येईल? नाही, मला माहीत नाही, मी त्याचा भाग नाही. सर आज एग्जीबिशन लगा गया, ये एग्जीबिशन क्या है, इस बारे में जानकारी दीजिए. माननीय मोदी जी के 75वें जन्मदिन के समय सेवा पर्व इस नाते पूरे देश भर में और महाराष्ट्र में अलग अलग कार्यक्रमों का आयोजन किया है।
केंद्र सरकार की योजनाएं जिसका लाभ सभी लाभार्थियों तक पहुंचाने का सेवा कार्य हुआ, वो सभी योजनाएं का ब्रांडिंग पोस्टर कैसे किया जा सकता है जो सामान्य आदमी को और आकर्षित कर सकता है इस योजनाओं की तरफ, ये विचार रख के महाराष्ट्र के सांस्कृतिक कार्य मंत्रालय ने ब्रांड और पोस्टर का कंपटीशन स्पर्धा ली। 3000 से भी ज़्यादा स्पर्धक इसमें सम्मिलित हुए। अच्युत पालव जी, वासुदेव कामत जी, प्रसून जोशी जी, इस प्रकार के जजेस ने उसका परीक्षण किया और जो 75 पहले अच्छे पोस्टर्स जो बने हैं, जो आज हम यहाँ पर देख सकते हैं, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ हो, शिक्षा का विषय हो, मेक इन इंडिया हो, इस प्रकार के अलग अलग थीम को लेकर जो पोस्टर्स बने हैं उसका आज यहाँ पर एग्जीबिशन लगा है और इसका एक कॉफी टेबल बुक भी बना हुआ है। जिसमें महाराष्ट्र सरकार से एक निर्णय लिया गया है कि मराठी जो सख्ती की गई है ऑटो रिक्शा ड्राइवर्स के ऊपर, किस तरीके से सरकार का इसके स्टैंडर्ड है, क्योंकि बहुत से लोग इसमें विरोध करते हुए नजर आ रहे हैं सर। महाराष्ट्र सरकार के विभाग ने अगर निर्णय लिया है तो सोच कर ही लिया है। ये निर्णय किसी के खिलाफ नहीं तो सबको साथ में लेकर किया है। मराठी भाषा में व्यावहारिकता से बोलना मुंबई में, इसका किसी ने विरोध करना नहीं चाहिए, कोई करेगा ऐसा मुझे लगता नहीं। सर लास्ट क्वेश्चन रहेगा मेरा, जिस तरीके से आम आदमी पार्टी के 7 जो सांसद हैं वो बीजेपी ज्वाइन कर दिए हैं, कहीं ना कहीं आम आदमी पार्टी अब टूटते हुए नजर आ रही है सर। नजर आ क्या रही है? टूट गई है, वो टूट गई है, दिख रहा है। अभी नजर आना क्या दृष्टि है? सर, देवेंद्र शास्त्रींचं वक्तव्य फार चर्चेत म्हणजे पाहायला मिळालं शिवाजी महाराजांसंदर्भात आणि ते आक्षेपार्यामध्ये कुठेतरी त्याच्यामुळे वाद उभेल असं वक्तव्य देवेंद्र शास्त्री बागेश्वर मांडले. मला याची माहिती नाही. त्यांनी असं म्हटलंय की शिवाजी महाराज थकले होते, अटकल होते, त्यांनी त्यांचा मुकुट रामदास स्वामींच्या पायावरती ठेवला आणि त्यानंतर राज्य चालवण्याची तयारी केली असं. मला त्यांचं विधान माहिती नाही, त्या विधानाचा संदर्भ माहीत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर, नेतृत्वावर, दातृत्वावर आणि त्यांच्या प्रतिमेवर कोणीही अपमानास्पद बोललं तर महाराष्ट्र सहन करणार नाही. सर, माझे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे आता पुढच्यामध्ये कान फिल्म फेस्टिवल होतो आहे, तर महाराष्ट्र शासनाची म्हणजे सांस्कृतिकरित्या काय तयारी आहे किंवा कुठले चित्रपट जाणार आहेत त्याचं काही सांगू शकाल का? त्याचा निर्णय करून आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात सांगू. ओके. दुसरा प्रश्न असा आहे की अनेकांना माहिती नसेल, पण तुम्ही जेव्हा नगरसेवक होतात तेव्हा तुम्ही चित्रपटाची निर्मिती केलेली, आता तुम्ही पोस्टवर आहात, तुम्हाला म्हणजे तुम्ही आता कायद्याचे पण ज्ञाता आहात, पण तुमच्याकडे पोझिशन आहे, लोकांच्या ओळखी आहे, तुमचा आवाका फार मोठा आहे, तर आता तुम्ही परत काही निर्मिती करू शकणार आहात का? आता नाटक निर्मिती करण्याचा विचार आहे. ओके. आणि तो योग्य वेळेला मी घोषित करेन. पण काही विषय वगैरे असं काही तुमचा आवडता विषय कुठला म्हणजे? खूप आवडते विषय आहेत. राजकीय नाट्याचा मी भाग सक्रियतेने राहिलो आहे. आता खऱ्या अर्थाने रंगभूमीवरचं नाटक याची निर्मिती करावी अशी खरंच मनापासून इच्छा आहे. त्याचं कामही सुरू केलं आहे. काही वेळात सांगू. थँक्यू सर.